पहिला प्रश्न, जाहीरनामा आज प्रकाशित होणार आहे. काय स्वप्न आहेत तुमची उद्याच्या महाराष्ट्राला घेऊन? जाहीरनाम्याच्या बद्दलचं मी आत्ता सांगत नाही, कारण तो 11:30 वाजता अख्ख्या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी आम्ही जाहीर करणार आहोत. तुमचं लाईव्ह आहे, ते जर बाहेर गेलं तर पुन्हा मग त्या जाहीरनाम्याला अर्थ राहत नाही. परंतु महाराष्ट्राचा सर्वसमावेशक कसा विचार होईल ह्या प्रकारचा विचार आम्ही केलेला आहे. त्यामध्ये सगळ्या घटकाला कसा आपल्याला न्याय देता येईल ह्या पद्धतीनं पण त्याच्यामध्ये आम्ही उल्लेख केलेला आहे. आणि तो एक काही तासच अवकाश आहे, ते झाला की एकाच वेळेस आम्ही सगळे आमचे जेवढे उमेदवार आहेत त्या मतदारसंघामध्ये तिथं तो म्हणजे मुंबईच्या ऑफिसला सुनील तटकरे असतील, परंतु मी मुद्दा बारामतीमध्ये मी निवडलं आणि बाकीचे सगळेजण भुजबळसाहेब, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील हे सगळे मान्यवर आपापल्या एरियामध्ये, आणि त्यावेळेस एकाच वेळेस आम्ही तो जाहीरनामा प्रसिद्ध करायचं ठरवलेलं आहे. असं आहे, यंदाची निवडणूक तुम्हाला थोडी वेगळी निवडणूक वाटते का? निवडणुका तुमच्यासाठी नवीन नाही, राजकारण नवीन नाही, पण बारामतीची निवडणूक वेगळी वाटते, जाणवते? काय झालं आहे, ह्यावेळेस आमच्यात फॅमिलीतच दोघं जण आम्ही उभं राहिलेलो आहे. म्हणजे तात्यासाहेब पवार फॅमिली, आमचे वडिलांना आम्ही 4 मुलं आणि त्या 4मध्ये आम्ही 2 मुलं आणि 2 मुली. त्याच्यातच मी स्वतः त्यांचा मोठा मुलगा आणि माझ्या विरोधात माझा पुतण्या धाकट्या भावाचा मुलगा, असं ते झालं आहे. पण लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये त्यांना समोरच्या पार्टीनं तिकीट दिलेलं आहे आणि प्रत्येकाला वाटतं की मी का होऊ नये. शेवटी मतदार राजा निर्णय घेईल काय कौल द्यायचा ते. लोकशाहीमध्ये मतदारांचा आदर करायचा असतो, त्यांनी दिलेला कौल मान्य करून पुढं जायचं असतं. मी माझ्या परीनं माझी बाजू मांडतोय, ते त्यांच्या परीनं त्यांची बाजू मांडत आहेत आणि मतदार आमचा फार सुज्ञ आहे, फार सगळ्यांचं ऐकून घेतो आणि काय करायचं ते बरोबर आतमध्ये जाऊन करतो. ही आजपर्यंतची बारामतीकरांची ओळख आहे. तुमचा अभिमन्यू झाला असं तुम्हाला वाटतं? नाही, मला अजिबात तसलं वाटत नाही, अजिबात नाही. समोर सगळे सोयरे आहेत, सगळे समोर आपलेच आहेत आणि तुम्ही लढताय. नाही, माझ्याबरोबर पण बरेच माझे सहकारी आहेत, सगळे सोयरे पण माझ्याबरोबर आहेत. दुसरा मुद्दा असा की 2019 ते 2024 राज्याच्या राजकारणासाठी खूप उलथापालथ होण्याचा हा सगळा काळ होता. हा काळ तुमच्यासाठी कसा होता, राजकीय दृष्ट्या, वैयक्तिक दृष्ट्या? नाही, 2014 ते 2019 स्वतः देवेंद्र फडणवीस राज्याचे प्रमुख होते आणि त्यावेळेस केंद्रात सरकार त्यांच्या विचाराचं होतं, राज्यात त्यांच्या विचाराचं सरकार होतं. पूर्णपणे त्यांचं वर्चस्व त्या सरकारवर होतं. त्यांच्या जागा पण मोठ्या प्रमाणावर निवडून आलेल्या होत्या आणि साहजिकच प्रशासन ज्यांचं वर्चस्व असतं त्यांचं ते ऐकत असतं. आणि त्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाने खूप मोठ्या प्रमाणावर काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ह्यामधले कार्यकर्ते, नेते तिकडं घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना बऱ्याच अंशी त्याच्यामध्ये यश मिळालं. कारण लोकांना असं वाटत होतं की आता पुढं 20-1 वर्ष हेच लोक सत्तेमध्ये राहणार, असे काही वेगवेगळे समज करून घेतले होते. आणि मी आपल्याला सांगतो की निवडणुका जवळ आल्या की असे प्रकार होतात, इकडून तिकडे जाणं, तिकडून इकडे जाणं. तिकीट मिळालं तर तो पक्ष चांगला, तिकीट नाही मिळालं तर तो पक्ष काही बरोबर नाही, पूर्वीसारखा राहिला नाही, आणि मग जो तिकीट देईल तर त्याकडे जायचं, तिकीट घ्यायचं आणि त्यांचं समर्थन करत बसायचं, असं सगळं चालतं. तुमच्यापैकी पण तुमच्यासोबतच्या अनेकांनी सुद्धा आता गट बदलला किंवा पक्ष बदलला. कुणाच्या जाण्याची सल किंवा बोज किंवा दुःख वाटलं तुम्हाला? कुणाच्या नाही, कारण मी माझ्या मनाची मानसिकता तयार केलेली होती. आपल्याबरोबर मॅक्झिमम आमदार आलेले असल्यामुळं आपल्याला तिथं त्यांनाच रिपीट करावं लागेल. फार मर्यादित जागा आपल्याला नवे चेहरे टाकता येतील आणि हे सगळं होत असताना समोरच्या बाजूला मात्र बऱ्याचशा जागा मोकळ्या होत्या. नवीन कार्यकर्ते ॲडजस्ट करण्याच्याकरता, उमेदवारी देण्याच्याकरता सगळेजण पक्ष इलेक्टिव्ह मेरिट बघून त्या ठिकाणी उमेदवारी देत असतात. आणि नंदा तुम्हाला मला सांगायचं आहे की आम्ही ह्यावेळेस माझ्या बाबतीत सोशल इंजिनिअरिंग माझ्या पक्षाच्या बाबतीत केलं. आमचा जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे त्याच्यामध्ये मला एकूण जागा विधानसभेच्या ज्या आल्या त्याच्यात 10% मी मायनॉरिटी घेतली, 10% मी ST घेतले, 10% मी SC घेतले. अशा पद्धतीनं सोशल इंजिनिअरिंग करण्याचा मी आणि माझ्या पक्षाच्या सर्व सहकारी मित्रांनी प्रयत्न केलेला आहे आणि ती नावं पण तुमच्यासमोर आहेत. पण
लोकसभेत असं बोललं गेलं की तुमचा जो एक ट्रेडिशनल वोटर आहे त्याचा वोट ट्रान्सफर झाला नाही आणि महायुतीला त्याचा फायदा झाला नाही. ते आता जे झालंय ते दुरुस्त करण्याच्या करता काही पावलं आम्ही उचललेली आहेत. लोकांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं वेगळा विचार केला. आता आम्ही चांगल्या चांगल्या योजना, जुलैचा अर्थसंकल्प सादर करत असताना मी महाराष्ट्राच्या करता, महिलांच्या करता, शेतकऱ्यांच्या करता, युवा युवतींच्या करता दिल्या. त्याच्यामध्ये जातपात धर्म भेदभाव केला नाही. सगळ्या घटकाला त्याच्यामध्ये सामावून घेण्याचं आमच्या महायुतीच्या सरकारने ठरवलं आणि त्याप्रमाणे आम्ही अंमलबजावणी देखील चालू ठेवली. जाहीरनामा थोड्याच वेळात प्रकाशित होणार आहे. येत आहेत प्रत्येकाचे जाहीरनामे की असं म्हणतात की सगळ्याची सोंग आणता येतात पण पैशाचं सोंग आणता येत नाही. आणि महाराष्ट्रासारख्या राज्याचे अर्थमंत्री म्हणून आपण जास्त चांगल्या पद्धतीनं हे जाणता. ज्या योजना आपल्याकडनं इतर पक्षांकडनं सध्या घोषित केल्या जात आहेत ते पूर्ण करण्यासाठी आपल्या तिजोरीत खरंच पैसा आहे का? आत्ता कुणी कशाचा विचार करत नाही आहे. मला काल मी काही विरोधी पक्षाच्या नेत्यांची भाषणं ऐकली. एकीकडे ते मी आणलेल्या योजनांवर टीका करतात की ह्यांनी राज्याला कर्जबाजारी केलं, ह्यांनी तिजोरी मोकळी केली आणि त्याच योजनेचे आकडे वाढून ते सांगतायत की आम्ही आल्यानंतर हे करणार. अरे एकीकडे तुम्ही किती चुकीचं बोलताय, किती खोटं बोलताय. एकीकडे सांगतायत की महायुतीने आणलेल्या योजना ह्या राज्याला आर्थिक फटका देणाऱ्या योजना आहेत, राज्याच्या विकासावर खीळ घालणाऱ्या योजना आहेत, राज्याला अर्थकारणामध्ये कर्जबाजारी करणाऱ्या योजना आहेत. आणि एकीकडे तुम्ही त्याच्यातच आकडे वाढून सांगताय की आम्ही आल्यावर हे करू, आम्ही आल्यावर ती माफी देऊ, आम्ही आल्यावर असं करू तसं करू. ठीक आहे, जाहीरनाम्यामध्ये प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे, पण मग लोक पण विचार करू शकतात ना की मग ह्यांच्या योजना तुम्ही कशा अयोग्य म्हणता, तर मग तुमच्या योजना कशा योग्य आहेत. हे निवडणुकीची स्ट्रॅटेजी आहे. त्याच्यामध्ये फार काही त्या गोष्टीला महत्त्व देण्याचं कारण नाही. विरोधकांची सगळ्यात मोठी टीका असते ती लाडकी बहीण योजनेवरती. त्यांचं कॉन्सन्ट्रेशन टीकेचं जास्त त्याच्यावरती आहे. महायुती पूर्णपणे अवलंबून आहे लाडकी बहीणवरती. गेम चेंजर ठरेल याबद्दल तुम्ही शुअर आहात? लाडकी बहीण योजना चांगली आहे. मुलगी जन्माला आल्यानंतर 18 वर्षाची होईपर्यंत 1,01,000 रुपये तिला टप्प्याटप्प्याने मिळणारी ती योजना चांगली आहे. 3 गॅस सिलेंडर आपली उज्ज्वला ह्या स्कीममधनं ज्या महिलांना मिळतात, ज्या कुटुंबांना मिळतात, ती वर्षाला 3 गॅस सिलेंडर योजना चांगली आहे. दुधाला दर वाढून दिला आहे, ती योजना चांगली आहे. त्याचबरोबर 3, 5, 7.5 हॉर्सपॉवरच्या इलेक्ट्रिक पंपांना वीज माफी, ती योजना चांगली आहे. अशा अनेक चांगल्या चांगल्या योजना मी त्यांना जनतेच्या करता आणलेल्या आहेत. पहिल्यांदा माझी लाडकी बहीण योजना हिला यांनी विरोध केला होता, परंतु त्यांना ज्यावेळेस कळलं की आपण विरोध करतोय ते महिलांना आवडत नाही, मग ते विरोध करायचं बंद केलं. मग काहींना कोर्टामध्ये पाठवलं, PIL केलं, तिकडनं काही करता येतं का अशा प्रकारचा प्रयत्न केला. असे केविलवाणी प्रयत्न त्यांच्या चाललेले आहेत. वास्तविक त्यांचंही सरकार असताना त्यांना कुणी अडवलं नव्हतं, ते त्या ठिकाणी योजना करू शकत होते. पण एक आहे, तुम्ही जर ग्रामीण भागामध्ये सहज फिरला, तुम्ही स्वतः मीडियाच्या प्रमुख आहेत असं न सांगता एक त्रयस्थ एक मुलगी म्हणून फिरला, तर तुमच्याही लक्षात येईल की ग्रामीण भागामध्ये अतिशय खोलपर्यंत गोरगरीब महिलांच्यामध्ये ही योजना कशी पोचलेली आहे. लोकसभेच्या निवडणुकीकडे थोडंसं वळायचं आहे. लोकसभेला जिरायती आणि बागायती दोन्हीकडे शरद पवारांना साथ मिळाली. बारामतीमध्ये म्हणजे जवळपास 1 लाख मतं सुनेत्रा बहिणींना म्हणजे आपल्याला पडली, तर 1.5 लाखाच्या आसपास सुप्रिया सुळेंना गेली. असं का झालं असं तुम्हाला वाटतं? त्यावेळेस बारामतीकरांनी हा विचार केला की आदरणीय पवारसाहेबांचं वय, त्यांचं आजपर्यंत राजकीय जीवनामध्ये असलेलं काम, देशाच्या पातळीवर त्यांची असणारी ओळख, राज्याच्या पातळीवर त्यांची असणारी ओळख, ह्या सगळ्याचा विचार करून ह्या काळामध्ये जर सुप्रियाला दगाफटका झाला किंवा अपयश आलं तर ते साहेबांना अजिबात आवडणार नाही. साहेब अतिशय नर्वस होतील आणि मग ते बारामतीकरांनी लक्षात घेतलं आणि बारामतीकरांनी त्या गोष्टीचा विचार करून साहेबांना रिस्पेक्ट देण्याच्या दृष्टिकोनातून सुप्रियाला निवडून दिलं. यावेळेला तुम्ही एका लाईनवरती विशिष्ट प्रचार करताय की लोकसभेला सुप्रियाताई तर विधानसभेला अजित. त्यावेळेस म्हणत होते, पण ज्यावेळेस
तुमच्यासारखे मीडियाचे लोक बाईट घ्यायला जायचे त्यावेळेस मतदार म्हणायचे आत्ता काही बोलू नका, आत्ता आम्ही आमची मानसिकता केलेली आहे, ताईंना लोकसभेमध्ये पाठवायचं, विधानसभेला आम्ही दादांना पाठवणार आहे असं म्हणत होते. तुम्ही गावागावात फिरताय, तुम्हाला या निवडणुकीचा मूड काय दिसतोय लोकांशी बोलताना, लोकांशी कनेक्ट होताना? मला मूड माझ्या बारामतीमध्ये माझ्या बाबतीमध्ये चांगला दिसतोय. अच्छा. दुसरा मुद्दा असा की आतापर्यंत बारामतीमध्ये आपल्या विरोधात जे जे उमेदवार उभे राहिले त्यांचं डिपॉझिट जप्त झालं. यंदा निवडणूक आहे, बारामतीकर मतदान करणार आहेत. मताची टक्केवारी किती होती काय होती ते त्या ठिकाणी कळेल आपल्याला. आत्ताच लगेच अशा पद्धतीचे अंदाज वर्तवणं मला उचित वाटत नाही आणि मी कुणालाही समोरच्यांना कमी लेखत नाही. मी कुठल्याही निवडणुकीमध्ये ज्यावेळेस उभे राहिलो आत्तापर्यंत 7 ते 8 वेळेला, एकदा खासदारकी 7 वेळेला आमदारकी, त्यावेळेस समोरचा उमेदवार तुल्यबळ आहे असं समजूनच आपण प्रचाराची यंत्रणा राबवत असतो. ती माझी पद्धत आहे, ती माझी परंपरा आहे आणि त्याच परंपरेने मी पुढे चाललो आहे. पवारसाहेबांचं एक वाक्य कालपासून खूप गाजतं आहे त्यांच्या रिटायरमेंटच्या संकेतांबद्दलचं. ते वाक्य असं होतं की माझे 1.5 वर्ष आता त्यांची राहिली आहेत राज्यसभेची, सो मी पुन्हा विचार करेन की मी आता राज्यसभेवर जायचं की नाही, पण यापुढे मी कोणती निवडणूक लढवणार नाही. सगळ्यांना एक प्रकारे वाटतं की त्यांनी त्यांच्या रिटायरमेंटचे संकेत दिलेले आहेत. हे वाक्य तुम्ही कसं पाहता? मी त्याच्याबद्दल खूप मोठी किंमत चुकवलेली आहे. मला व्हिलन म्हणून त्या काळामध्ये महाराष्ट्रातल्या जनतेने ठरवलं. अशाच प्रकारचा प्रसंग यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये काही वर्षापूर्वी झालेला होता आणि ते सगळं जाहीर केल्यानंतर त्यांनी 2 ते 3 दिवसातच तो परत निर्णय फिरवला कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर. तशा पद्धतीनं उद्याच्याला त्यांच्या मनात नक्की काय आहे हे आजपर्यंत महाराष्ट्राला कधीच कुठल्याच व्यक्तीला कळलेलं नाही. मी जरी घरातला असलो तरी मलाही कळलेलं नाही. हे भावनिक राजकारण करण्याचा प्रयत्न असं वाटतं. मी त्याच्याबद्दल मला त्यांचं ते जे इलेक्शनच्या संदर्भातली जी स्ट्रॅटेजी आहे ती स्ट्रॅटेजी आम्हाला कधी कळली नाही. कारण 2014 साली पूर्ण निकाल लागायच्या आधीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बिनशर्त पाठिंबा दिलेला होता भाजपला. त्याच्यानंतर पुन्हा एकदा प्रसंग आला, त्यावेळेस देखील भाजपच्या बरोबर मंत्रिमंडळात जायचं ठरवलं. परंतु त्यावेळेस भाजपच्या नेतृत्वाने सांगितलं की आता शिवसेना 25 वर्षाचा मित्रपक्ष आमच्याबरोबर आहे, त्याला बाजूला करून आम्ही तुम्हाला घेऊ शकत नाही, आपण तिन्ही मिळून सरकार चालू. आमच्याकडनं सांगण्यात आलं की आम्हाला ते शिवसेना अजिबात चालत नाही आणि मग सरकारमध्ये आम्ही गेलो नाही. आणि 2019ला तुम्ही बघितलं की पहिल्यांदा भाजपबरोबर चर्चा सगळी झाली आणि अचानक काय नेत्यांचे विचार बदलले वरिष्ठांचे आणि ठरवलं की नाही आता शिवसेनेच्या उद्धवजींना मुख्यमंत्री करायचं. त्याच्यामुळे हे सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर मी काही तुमच्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नाही. मागे वळून बघताना असं वाटतं का की म्हणजे क्लेम करायला सुप्रियाताई आणि पवार साहेब आणि ब्लेम घ्यायला अजित पवार? नाही, मला त्याच्यामध्ये नो कॉमेंट्स. मला माझं काम, मी कामाचा माणूस आहे. मी बारामतीमध्ये केलेला विकास सगळेजण बघतायत आणि उद्याच्या काळामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटच्या विचाराचं सरकार राज्यात आल्यानंतर राज्यातला मोठ्या प्रमाणात निधी मिळण्याच्याकरता त्याचा फायदा होतो आणि राज्याची प्रगती होती. तो आमचा दृष्टिकोन आहे. तुम्ही म्हणालात की सोशल इंजिनिअरिंगचा प्रयत्न तुमच्या कॅन्डिडेटच्या नावाच्या माध्यमातून किंवा आपल्या पार्टीनं केला आहे. येस. महाराष्ट्राला जातीद्वेषाच्या राजकारणातनं बाहेर काढण्याची ही वेळ आहे, गरज आहे असं तुम्हाला वाटतं? नाही, आम्हाला नेहमीच पहिल्यापासून वाटतं महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून हीच गोष्ट केली पाहिजे ह्या मताचा मी आहे. कारण त्याशिवाय ते राज्य, ते गाव, तो तालुका, तो जिल्हा, तो देश पुढे जाऊच शकत नाही. समाजामध्ये ते निर्माण करून कायदा सुव्यवस्थापन अडचणीत आणण्याचं काम करायचं आणि नवीन पिढीच्या मनामध्ये देखील एक प्रकारचे एकमेकाच्याबद्दल विष पेरण्याचं काम करायचं हे मला पटत नाही. मी शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने पुढे जाणारा एक कार्यकर्ता आहे आणि आमचा पक्ष देखील त्याच विचाराचा आहे हे मी आपल्याला नम्रतापूर्वक सांगू इच्छितो.
एक आठवलं म्हणून मग अशी तो मुद्दा निसटला. शरद पवारांनी हे रिटायरमेंटबद्दलचं वक्तव्य करताना त्यांनी जाहीरपणे असं म्हटलं की तुम्ही 25 ते 30 वर्ष मला दिलीत, म्हणजे पवार साहेबांना दिलीत, 25 ते 30 वर्ष तुम्ही अजितदादांना दिलीत, आता तुम्ही पुढची वर्ष जी आहेत ती आमच्या उमेदवारासाठी द्या. तर एक प्रकारे ते तुम्हीही रिटायरमेंट घ्या असं सूचित करतायत का? तुम्हीच मीडियामध्ये महत्त्वाच्या पोस्टवर काम करतात, ह्याचं राजकीय विश्लेषण माझ्यापेक्षा आपण जास्त चांगले करू शकाल. महायुतीमध्ये तुम्ही सगळ्यात कमी जागा लढवताय तसा विचार करायला गेला तर, आकड्यांचा विचार करायला गेला तर आता स्ट्राईक रेट चांगला राहावा, लोकसभेची परिस्थिती वेगळी होती, स्ट्राईक रेट चांगला राहावा यासाठी कसं नियोजन आहे? सगळ्या ज्या गोष्टी पाठीमागं त्रुटी राहिलेल्या होत्या त्या त्रुटी दुरुस्त करून त्या सुधारून पुढं जायचं आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे आणि त्या पद्धतीनं आमची वाटचाल चालू आहे. तुम्हाला लक्षात आलं असेल की आम्ही काही महिन्यांपूर्वी जनसन्मान यात्रा महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी सुरू केली, विशेषतः आम्ही लढवणाऱ्या आमच्याबरोबर असणाऱ्या आमदारांच्या मतदारसंघात, आणि तेव्हापासून आम्ही वातावरण तयार करतो आहे. आणि नंतर आम्ही एकंदरीत सरकारच्या वतीनं पण कार्यक्रम घेतले, शिवसेनाही त्यांचा कार्यक्रम घेते, भाजप पण घेते, असं चाललेलं आहे. महाविकास आघाडीला लोकसभेच्या वेळेला जितकं प्रो वातावरण होतं, त्यांच्या फॉर वातावरण होतं, असं चित्र होतं, दिसत होतं, चर्चा होती, तशी परिस्थिती आता पण आहे का असं तुम्हाला वाटतं का? आता अजिबात वाटत नाही, तशी परिस्थिती आता नाही. दुसरा मुद्दा म्हणजे तुम्ही भाजप आणि शिवसेनेत असल्यामुळे, म्हणजे युतीमध्ये आहात तुम्ही, तर तुमच्यासोबत भाजप आहे, तुमच्यासोबत शिवसेना आहे, त्यामुळे राष्ट्रवादीचा जो एक हक्काचा मुस्लिम मतदार आहे तो तुमच्यापासून दुरावला किंवा त्याचा फटका बसला असं वाटतं तुम्हाला? लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं जे काही फतवे निघाले ते बघता तसा बसला. विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं ते तितकं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाबतीमध्ये घडेल असं मला वाटत नाही. एक आणखी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मनोज जरांगेंनी जर उमेदवार दिले असते तर काय फरक पडला असता असं आपल्याला वाटतं? आता कसं आहे, त्यांनी उमेदवार दिलेले नाहीत, त्यांनी जाहीर केलेले तुमच्या सद्विवेक बुद्धीला स्मरून त्या ठिकाणी मतदान करा असं सगळं सांगितलेलं आहे. तर आता त्यांनी दिलेले नाहीत तर दिल्यावर काय झालं असतं, तर कशाला निगेटिव्ह का विचार करायचा, पॉझिटिव्ह विचार करू ना. मराठा आरक्षणाबद्दल बोलताना किंवा भूमिका मांडताना अडचण होते? नाही, का अडचण व्हायचं, आम्ही सगळेच म्हणतो की ज्या ज्या घटक आहेत त्यांना त्यांच्या त्यांच्या मागण्यांप्रमाणे आरक्षण विचारपूर्वक दिलं गेलं पाहिजे. तुम्ही 3 नेते एकत्र आहात, एकनाथ शिंदे तुमच्यापेक्षा जास्त चांगले निगोशिएटर आहेत, हे तुमच्या कधी लक्षात आलं? नाही, तसं काही लक्षात यायचं कारण नाही, कारण त्यांना 7 का काही खासदार त्यांचे निवडून आले, माझा एकच खासदार निवडून आला. त्याच्यामुळं खासदारांची तुलना करता मला म्हणजे मी त्याच्यामध्ये समाधानी आहे. हे जागा वाटप सिटिंग गेटिंग नुसार झालं का हे जागा वाटप लोकसभेच्या परफॉर्मन्स नुसार झालं? हे दोन्ही मिक्स केलं. अच्छा. काही हे काही ते. दुसरा मुद्दा, 2 असे मतदारसंघ प्रामुख्याने आहेत म्हणजे उल्लेख करण्यासारखे, एक पुरंदरचा आणि शक्तीनगरचा आहे की जिथे तुमचाही उमेदवार आहे आणि मित्रपक्षाचा सुद्धा उमेदवार आहे. तर अशा मतदारसंघांच्या बाबतीतली काय स्ट्रॅटेजी आहे महायुतीची? काय तर तिथं मैत्रीपूर्ण लढत होईल. मैत्रीपूर्ण लढतीचा फटका बसेल का काय? म्हणजे काय तर झालंय, आता विड्रॉलची मुदत संपलेली आहे, तरी देखील काल आम्ही तिघं बसलो होतो कोल्हापूरला, त्यावेळेस अजून ज्यांचे फॉर्म राहिलेत त्यांनी बाबा शांत बसावं, प्रचार करू नये, पत्रक काढावं, कार्यकर्त्यांना सांगावं की जरी राहिलेला असेल फॉर्म तरी मला मतदान करू नका, XYZ मतदान करा, जे का नियमाच्या चौकटीत बसू शकतं, आचारसंहितेच्या नियमाच्या, ह्या गोष्टी कराव्यात असं काल ठरलंय. तुम्ही प्रसिद्ध आहात की जे आहात जसे आहात तसं बोलण्यासाठी, तर तसं बोलून वाईट होण्यापेक्षा पॉलिटिकली करेक्ट राहून वागलेलं बरं असं तुम्हाला वाटतं का? नाही, आता मी त्याचा काही विचार करत नाही. तुम्ही पण आत्ता प्रश्न विचारताय, मी विचारलं तुम्हाला की कुठले प्रश्न विचारणार आहेत, ते विचारू नका, ते विचारा वगैरे. तुम्ही तुमचं काम करा, मी माझं काम करेन. आता मागं हे वाटतं का ते वाटतं का, आज मी त्या ह्याच्यामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये आहे आणि त्या क्षेत्रात काम करत असताना ज्या गोष्टी सहन कराव्या लागतात ॲज अ लीडर म्हणून, ते सहन करण्याची माझी मानसिकता आहे. एजन्सी मार्फत निवडणुका लढवण्याचा हा सगळा काळ असताना म्हणजे तुम्ही अगदी मोकळे ढाकळे खूप स्पष्ट नको इतकं स्पष्ट बोलणारे, तुम्हाला हे जरा अवघड जातं का? नाही,
सुरुवातीला काही दिवस अवघड गेलं, परंतु मी माझ्या मनाची समजूत घातली की जर आपल्या सहकाऱ्यांना त्या संदर्भात बरोबर घेऊन पुढे जायचं असेल तर आपल्याला हे केल्याशिवाय गत्यंतर नाही. त्या पद्धतीने मी केलं. आज जाहीरनाम्यासाठी गुलाबी जॅकेट हो, आत्ता पण घातलं असतं, परंतु मी खाली गर्दी खूप होती. गुलाबी नाही आहे, त्याचा रंग वेगळा आहे. आपल्याकडं जांभळं जे असतात ते जांभळ खाल्ल्यानंतर बीला जो कलर येतो तो कलर त्याचा आहे. पण काय विशेष काय, तुम्हाला खूप जणांनी हा प्रश्न विचारलाय, पण काही आणि अनेकांचं मत, राजकीय विश्लेषकांचं अनेकांचं मत असं पण आहे की तुम्ही एक म्हणजे असे धडाडीचे किंवा मॅचो पॉलिटिशियन आहात आणि तो गुलाबी रंग आहे तर तो कदाचित तुमच्या पर्सनॅलिटी सोबत तेवढा जेल होत नाही, किंवा जांभूळ रंग तुम्ही जो म्हणताय तो गुलाबी रंग नाही. माझ्याकडे अनेक रंगाचे जॅकेट्स आहेत आणि त्याच्यामध्ये ते बऱ्याच जणांना आवडलं म्हणून तो रंग मी निवडला. सुप्रियाताई सतत म्हणतात की बोलणं दादानं बंद केलं. बोलणं कुणाकडनं बंद झालं? त्यांना कुठल्याही मुलाखतीत विचारलं हो का? तुम्ही आता मला मुलाखतीच्या पहिल्या प्रश्नापासून विचारायला सुरुवात केली, मी बोलणं बंद केलंय का? त्यांच्याशी बोलणं बंद केलं? नाही नाही, बोलणं बंद करायचा प्रश्नच येत नाही. तिचं काही काम असेल तर तिनं मला सांगावं, माझं काही काम असेल तर मी तिला सांगेन. बोलणं बंद करण्याचा प्रश्न येतो कुठं? त्यांचा दुसरा आणखी एक खूप प्रामुख्याने मुद्दा असतो की प्रेमानं मागितलं असतं तर सगळं दिलं असतं. हो का? म्हणायला सगळ्या गोष्टी असतात. आता कशाला ते जे झालंय ते काढण्यात मला रस वाटत नाही. मला त्याच्याबद्दल कॉमेंट्सच करायची नाही. मी नेहमी पुढचा विचार करत असतो. शरद पवारांचं राजकारण तुम्ही खूप जवळून पाहिलेलं आहे, पण तुम्ही विधान केलं की मी प्रेडिक्ट नाही करू शकत किंवा मला अंदाज येत मी नाही, कुणीच नाही, तुम्ही पण नाही. तुमच्यातले जे रिटायर झाले ते कुणीच करू शकत नाही. वेळ जर पडली 23 तारखेनंतर तर ते महायुतीला पाठिंबा देतील असं तुम्हाला वाटतं का? नाही हो, त्यांच्या मनातलं कुणीच, आता मी तुम्हाला पहिलंच सांगतोय, त्यांच्या मनात काय आहे ते कुणाला त्यांचा थांग पत्ता कुणाला लागू शकत नाही. 23 नोव्हेंबर या तारखेचं महत्त्व किती आहे तुमच्या आयुष्यामध्ये? खूप मोठं महत्त्व आहे, कारण उद्याच्याला आमच्या सगळ्यांचा भवितव्याचा प्रश्न आहे. 23 नोव्हेंबर 2019. 23 नोव्हेंबर 2019 नाही, तो झाला, विषय संपला. त्याच्यानंतर आम्ही सरकार केलं, 2.5 वर्ष चालवलं, कुठेही तक्रार येऊन दिल्या नाही. माझी प्रशासन चालवण्याची एक वेगळ्या प्रकारची छबी आहे. मी त्या पद्धतीनं वागलो आणि त्या पद्धतीनं राज्याला माझ्यापरीनं जेवढं काही योग्य दिशेने नेता येईल तो दिशेने नेण्याचा प्रयत्न केला. आम्ही सकाळी श्रीनिवास पवारांशी बोललो तर त्यांनी मनमोकळेपणानं सांगितलं की दिवाळीत ते सगळ्यांनी तुम्हाला खूप जास्त मिस केलं. तुमच्यासाठी दिवाळी कशी होती? माझ्यासाठी दिवाळी ह्यावेळेस मी ठरवलेलं होतं, दिवाळीला 1 तारखेला सकाळी 7ला सुरुवात करायची, रात्री 10ला थांबायचं. 25 गावं त्या दिवशी केली. 2 तारखेला पाडवा होता का गोविंद बागेत पाडव्याला खूप गर्दी असते. ती रांग इतकी लांब जाते, उन्हाचे लोक तापतात, लांबनं लोक येत असतात, त्रासून जातात. पाडव्यासारखा महत्त्वाचा दिवस, नटून थटून आलेले असतात, नवे कपडे घालून लहान मुलं मुली येतात, सगळे प्रकार असतात तिथं. आणि मग काही जण, मी असा विचार केला की काही मलाच भेटायला येतात आणि काही साहेबांना भेटायला येतात. मग लोकांची गैरसोय दूर करण्याच्या करता जे पूर्वी पहिल्यापासून आजी आजोबा होते तेव्हापासून दिवाळी ज्या भागात व्हायची, ज्या घरी व्हायची, तिथं आम्ही पाडवा त्या ठिकाणी लोकांना भेटण्याच्या करता आयोजन केलं. तिथं लोक आली, मी तिथं भेटलो. त्याच्यामुळं गर्दी पण म्हणजे लवकर उरकलं, इकडेही लवकर उरकलं, तिकडेही लवकर उरकलं. तो दिवस त्याच्यामध्ये गेला. आणि नंतरच्या दिवशी भाऊबीज होती, त्या दिवशी पण मी सकाळी 7ला जी सुरुवात केली ती 7ला सुरुवात करून रात्री उशिरापर्यंत 10पर्यंत केलं आणि मुंबईला निघून गेलो. तुम्ही घरातल्या कार्यक्रमात सहभागी नाही झालात म्हणून त्यांनी तुम्हाला मिस केलं? नाही, आता हो का, मागे अनेक हे बघितल्यात आम्ही दिवाळ्या, तर पवारसाहेब घरात न थांबता त्यांचा लोकसभा मतदारसंघात आजच्या दिवशी ते पुरंदरला जायचे, उद्याच्या दिवशी ते इंदापूरला जायचे, परवाच्या दिवशी ते दौंडला जायचे, असं जाऊन रात्री परत त्या ठिकाणी यायचे. मी फक्त तिकडं न जाता मी माझ्या मतदार आहेत, मतदार राजा आहे, मी त्यांना भेटणं मला योग्य वाटलं आणि त्या पद्धतीनं मी ते आखणी केली आणि भेटलो.
बारामतीच्या निवडणुकीमध्ये खूप वेगवेगळ्या गोष्टी महाराष्ट्राच्या जनतेला नव्यानं ऐकायला मिळतात. त्यातला एक शब्द म्हणजे मलिदा गँग. तुमच्यावरती थेट टीका त्या बाजूनं मलिदा गँगवरनं होते की हा एक वेगळा बारामती पॅटर्न आहे. त्याच्यामध्ये तथ्यहीन आरोप तो आहे. मी बारामतीमध्ये हजारो कोटी रुपयाची कामं मंजूर करून आणली. उद्याच्याला ती कामं मंजूर करत असताना प्रोसिजर टेंडर काढून असते. ज्या कॉन्ट्रॅक्टरला टेंडर भरायचं असतं तो भरू शकतो. जर बारामतीतल्या लोकांना नसती मिळाली, बाहेरच्या लोकांना मिळाली असती तर एवढी कामं मंजूर करून आणली, बारामतीच्या लोकांना यांनी दिली नाही. ज्यांना योग्य वाटले त्यांनी घेतली, जे लोएस्ट आले त्यांनी घेतली आणि त्यांनी कामं चांगली केली. तुम्ही आता बारामतीमध्ये फिरताय, तुम्हाला इतर मतदारसंघापेक्षा बारामती काही बदल वाटत नाही? फिरताना झाडी, रस्त्याची क्वालिटी, डिवायडरमध्ये जिवंत असलेली झाडं, काही ठिकाणी केलेलं सिट आउट म्हणजे बसण्याच्या करता सुशोभीकरण, कॅनॉलच्या बाबतीमध्ये लोकांना फिरायला केलेल्या जागा किंवा अनेक प्रकारे चांगल्या चांगल्या लोकांचं जाणं येणं ज्या इमारतीमध्ये असतं तिथल्या त्या इमारती, पिण्याच्या पाण्याचे प्रश्न, स्टोरेज टँक, लाईटच्या संदर्भातले प्रश्न, अशा अनेक गोष्टी मी त्या ठिकाणी केल्यात ना. हे बारामतीकर बघतायत ना. त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी आपण नाकारून चालत नाही. खूप इमोशनल अजित पवार महाराष्ट्राला पाहायला मिळत आहेत या निवडणुकीमध्ये भाषण एकदा झालं, फक्त एकदा झालं. मी रुमाल पण काढला नव्हता, डोळेही पुसले नव्हते. शेवटी तुम्हालाही मन आहे, मलाही मन आहे. आपण हाडामासाची माणसं आहोत, आपण काही कृत्रिम माणसं नाही आहेत. त्याच्या संदर्भात रोबोट नाही आहे. आणि त्याच्यात बोलत असताना माझे वडील, मी 18 वर्षाचे असताना वारले. आईचे काही वाक्य डोळ्यासमोर आली. आईचं नाव घेतल्यानंतर आई हा प्रत्येकाच्या एक मनातला अतिशय एक महत्त्वाचं स्थान आहे. आई म्हटल्यानंतर सगळं बाजूला बाकीच्या गोष्टी होतात. आणि त्या प्रकारे आपण ह्या गोष्टी केलेल्या आहेत. आणि तसं मी सगळं केलं. आणि माझ्या डोळ्यात थोडं पाणी आलं, पण मी पाणी प्यालो आणि मी पुढं लगेच दुसरा विषय घेतला. त्या विषयावर आई प्रत्येकासाठी हळवा कोपरा असते, त्यामुळे तीही चर्चा सुरू झाली की आई कोणासोबत या निवडणुकीमध्ये? आई माझ्यासोबत. आई आत्ता माझ्याकडे आईला गंभीर आजार झाला, ती माझ्याकडे ह्याला आहेत, मुंबईला आहे, तिथं ट्रीटमेंट घेते. फक्त दिवाळीला 3 दिवसाकरता मी तिला आणलं होतं. परत दिवाळी झाल्यावर तिला मुंबईला घेऊन गेलो. फार तर कोणाला जर बघायचंच असेल तर शेवटच्या 4 दिवसात ती येणार आहे. त्यावेळेस आपण या, तिला विचारत तुला कोण निवडून यावं असं वाटतं, ती तुम्हाला सांगेल. जर तुम्हाला फारच माझ्या आईच्याबद्दल, आईचं काय मनात आहे ते पाहिजेच असेल तर तेही करायची आपली तयारी. तुम्ही जे विधान केलं त्या सभेमध्ये बोलताना तुम्ही थोडेसे इमोशनल झालात, भावूक झालात. त्या विधानावरती शरद पवारांकडनं जे उत्तर दिलं गेलं ते पाहिल्यानंतर, ऐकल्यानंतर तुमची भावना काय होती? मला त्याबद्दल बोलायचंच नाही. काय होतंय ते आज आमच्या घरातले आईच्या नंतर ते म्हणजे एक सगळ्यात मोठ्या आमच्या आई आहेत, त्याच्यानंतर सुमती काकी आहेत आणि त्यानंतर पवारसाहेब आहेत सिनियरिटीमध्ये, जे आत्ता हयात आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यामुळं त्या इतके घरातले एक आदरयुक्त व्यक्तिमत्व आहे, त्याच्यामुळे मी काय बोलणार आहे त्यांच्याबद्दल. आणि त्याच्यातनं नवीन प्रश्न मी कशाला निर्माण करू? माझं काम बोलतंय, मी विकास केलेला आहे. तुम्ही कुठल्याही बारामतीकरांना विचारा की बारामती तालुक्यामध्ये अजित पवार आमदार झाल्यानंतर विकास झाला का? बारामती तालुक्यामध्ये अजित पवारांची कामाची पद्धत बघता बारामतीतल्या संस्था चांगल्या चालल्यात का? बारामतीमध्ये कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती चांगली आहे का? तुमचा चॅनल आहे, तुमच्या चॅनलच्या वार्ताहराला विचारा, तरी खाजगीत विचारा की काय परिस्थिती आहे. अजित पवारांची प्रशासनावर पकड आहे का अजित पवारांचं कुणीच ऐकत नाही? अजित पवार त्या बाबतीमध्ये सकाळपासून लोकांना भेटतात का? त्यांचा संपर्क आहे का? हे विचारल्यावर तुम्हाला कळेल काय खरं आणि काय खोटं. पवार कुटुंब ओळखलं जातं महाराष्ट्रात कारण ते राजकारणापेक्षा नात्याला अधिक महत्त्व देतात. कुटुंब हे अधिक महत्त्वाचं मानतात राजकारणापेक्षा. त्याच पवारांच्या कुटुंबात राजकारणामुळे फूट पडेल असं आपल्याला कधीतरी मला कधीच वाटलं नव्हतं, परंतु ह्या वेळेस 100% तसं झालं. हे आपण उघड्या डोळ्यांनी बघितलं.
लोकसभेला ते व्हायला नको होतं, ते माझ्याकडनं चूक झाली. मी 10दा सांगितलेलं आहे, मी सुनेत्राला उभं करायला नको होतं, ते माझ्याकडनं चूक झाली. परंतु विधानसभेला कुणी हे केलं, योग्य केलं की अयोग्य केलं हे जनतेने ठरवावं. निवडणुकीची सगळी धामधूम संपल्यानंतर पवार कुटुंब एक पाहायला मिळेल का महाराष्ट्राला? मला म्हणजे त्याच्यात महाराष्ट्राचा ह्याच्याशी काय संबंध आला मला काही कळत नाही. फॅमिली त्याच्याबद्दलचा विचार त्या ठिकाणी करेल, त्याच्यामध्ये मी त्याबद्दलचा आत्ता लगेच उत्तर देऊ शकत नाही. शेवटचे 2 राजकीय प्रश्न. आत्ताची महाराष्ट्रातली परिस्थिती पाहता सिंगल लार्जेस्ट पार्टीचं सरकार अस्तित्वात येईल असं तुम्हाला वाटतं अजिबात का? नाही, अजिबात नाही. ह्या महाराष्ट्राला 90 पासून आज 2024 पर्यंत कधी सिंगल लार्जेस्ट पार्टीचं सरकार आलं नाही. बाकी सगळीकडे आले, दिल्लीला आलं, पंजाबला आलं, हरियाणाला आलं, वेस्ट बेंगॉलला आलं, UP BP सगळीकडं, साऊथला आलं, नॉर्थला आलं. फक्त महाराष्ट्र एक असं राज्य आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे केरळ एक असं राज्य आहे की तिथं एका पक्षाचं सरकार येत नाही, काही सहकारी एकत्र येऊन ते चालवतात. आणि 90 पासून तुम्ही बघा, 90ला देखील पवारसाहेब मुख्यमंत्री होते, 8 ते 9 अपक्षांना बरोबर घेऊन सरकार स्थापन करावं लागलं. 95ला तर तुम्हाला माहितीच आहे, भाजप शिवसेनेचं सरकार असताना किती लोक अपक्ष मंत्री केलेले होते. 99ला त्यावेळेस 75 काँग्रेस होती, 58 राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष होता, शेका पक्ष होता, अशा या सगळ्यांनी मिळून सरकार केलं. हे 99ला झालं. 2004ला आम्ही 71 होतो, काँग्रेस 69 होती, 4 विनय कोरे होते आणि 1 अँग्लो इंडियन होतं. अशा चौघांचं मिळून ते सरकार झालं. त्याच्यानंतर 2009ला तुम्ही बघितलं तर आम्ही 62 होतो, काँग्रेस 82 होती, तरी देखील एक माणूस घ्यावा लागला. पण ते एका पक्षाचं सरकार नव्हतं, ते एक आघाडीचं सरकार होतं. तीच गोष्ट 2014ला घडली. 14ला देखील एकट्या भाजपचं सरकार असं लोकांना वाटत होतं येईल, पण ते नाही आलं. आणि ते न येता देखील भाजपला बाहेरनं पाठिंबा देण्याचा एक पराक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यावेळेस महाराष्ट्राला करून दाखवला. आमच्यात एक आहे की आमच्या वरिष्ठांनी केलं की ते योग्य, इतरांनी केलं की ते चूक, असं आहे ते साधारण. यावेळेला आणि ते पण 2019 झालं. 2019ला पण कोणाचंच बहुमत झालं नाही, 14ला जसं झालं तसं. उलट त्यावेळेस भाजप आणि शिवसेना एकत्र निवडून आली होती आणि त्यांची फूट झाली आणि त्याच्यातनं शिवसेना बाजूला गेली. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी, कधी आयुष्यात कुणाला वाटलं नसेल की हे आघाडी अशी होईल. म्हणजे बाळासाहेब हयात असते तर ती कधीच झाली नसती, पण ती झाली आणि ती 2.5 वर्ष चालली. ते 2.5 वर्षानंतर काय घडलं ते राजकारण सगळं तुमच्या समोर आहे, आत्ताचंही तुमच्या समोर आहे. 2019 नंतर अशी परिस्थिती झाली की निश्चित काहीच नाही महाराष्ट्राच्या राजकारणाला. युती कुठली असो, आघाडी कुणी कुठेही येतं आहे आणि कुणासोबतही आघाडी करत आहे. आता 24च्या निकालानंतर सुद्धा खूप काही वेगळं चित्र किंवा अनपेक्षित चित्र महाराष्ट्राला दिसू शकेल का? मला असं वाटतं आम्ही केलेल्या योजना, केंद्रामध्ये आलेलं सरकार तिसऱ्यांदा आणि केंद्राचं असणारं वेगवेगळ्या राज्यांच्यावरचं लक्ष, आज झालेला पाऊसकाळ, शेतकऱ्यांच्याबद्दलचे घेतलेले निर्णय, कांदा उत्पादक आणि दूध उत्पादक आणि इतर सगळे सहकारी, विजेच्या माफीचा दिलेला निर्णय आणि आमच्या लाडक्या बहिणीचा घेतलेला योजना, ह्या सगळ्या बघता आमचं सरकार 100% महाराष्ट्रात येईल याबद्दल माझ्या मनात मात्र शंका नाही. आपले मनापासून आभार आणि धन्यवाद. व्यस्त दिनक्रमातनं आपण वेळ दिलात आणि मनमोकळा संवाद साधलात त्याबद्दल धन्यवाद. आपल्यालाही मनापासून धन्यवाद. आणि यानंतर या विशेष मुलाखतीमध्ये आपण इथेच थांबूया. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.